ज्या तपास यंत्रणांना छगन भुजबळांना तुरुंगात टाकताना ते गुन्हेगार आहेत, ते दोषी आहेत असा त्यांना विश्वास पटलेला होता. म्हणजे 2016 मध्ये छगन भुजबळ हे खरोखर दोषी आढळून आले असं तपास यंत्रणांना वाटलं, म्हणून त्यांना 2 वर्ष तुरुंगात डांबलं. आणि आज त्याच तपास यंत्रणा जर सांगत असतील की छगन भुजबळांचा काही एक गुन्हा नाही, ते निर्दोष आहेत, तर मग त्यांना तुरुंगात का डांबलं गेलं 2 वर्ष? का या तपास यंत्रणांचा राजकीय वापर करून विरोधकांना खिंडीत पकडण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी केलेला हा खेळ होता का? आणि मग तसा खेळ नव्हता असं हे देवेंद्र फडणवीस तत्कालीन मुख्यमंत्री म्हणत होते की छगन भुजबळांना जी अटक झाली आहे ती पुराव्यावर आधारित झालेली आहे आणि आम्ही तो प्रतिशोध किंवा सूड घेणारे नाही आहोत. म्हणजे या छगन भुजबळ भ्रष्टाचार करत असतील आणि तपास यंत्रणांनी शांत राहावं असं कसं होईल? मग देवेंद्र फडणवीसांना त्यावेळेस सापडलेले पुरावे आता नेमके गेले कुठे? लाचलुचपत विभागानं 2021 मध्ये छगन भुजबळांची अगदी पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्तता करून टाकली आहे. आणि आता ईडी सुद्धा या छगन भुजबळांच्या मध्ये काही एक दोष नसल्याचं सांगते. त्यांना क्लीन चिट मिळाली आहे आणि दीर्घकालीन चाललेला हा न्यायालयीन लढा एकदाचा संपलाय. पण या लढ्यानं अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. छगन भुजबळ जर दोषी नसतील तर त्यांना म्हणजे त्यांचं राजकीय सामाजिक चारित्र्य हनन किंवा त्यांना त्यांच्या कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस्त करण्याकरिता हा खेळ झाला का? मग जर तसा झाला नसेल, ते जर खरोखर दोषी असतील तर मग हे पुरावे गेले कुठे? मग ते जे अंजली दमानिया आणि ते किरीट सोमय्या यांनी हे आरोप केलेले होते आणि हे किरीट सोमय्या भाजपचे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत लाडके, ज्यांचा राजकीय बळी घ्यायचा आहे त्यांच्यावर तुटून पडणारे, म्हणजे हसन मुश्रीफांपासून तटकरेपासून तर त्या अगदी सगळ्या त्या जेवढे आतापर्यंत भाजपबरोबर गेले आहेत त्यांच्या विरोधात हे किरीट सोमय्यांचाच वापर झालेला होता. मग या छगन भुजबळांच्या विरोधामध्ये या किरीट सोमय्यांनी 10,000 कोटीचा घोटाळा झाला म्हणून आरोप केला आणि त्यात नंतर लगेचच देवेंद्र फडणवीसांच्या म्हणजे राजकीय कारकिर्दीला थोडासा हातभार अप्रत्यक्षरित्या लावणाऱ्या त्या अंजली दमानिया उच्च न्यायालयात गेल्या होत्या आणि त्यांनी उच्च न्यायालयामध्ये 12 आरोप केले होते आणि त्या आरोपावर या ईडीनं त्यातल्या 2 प्रकरणांची चौकशी केली होती आणि ती 2 प्रकरणं म्हणजे महाराष्ट्र सदन आणि कालिना ग्रंथालय. आणि त्याच्यामधल्या त्या चौकशीमध्ये त्यांनी छगन भुजबळांना जवळजवळ 2 वर्ष तुरुंगामध्ये ठेवलं गेलं. आणि आता त्याच तपास यंत्रणा सांगतात की छगन भुजबळ निर्दोष आहेत. मग हे कसं काय? आता छगन भुजबळ या किरीट सोमय्या या अंजली दमानिया यांच्या विरोधामध्ये मानहानीची केस, म्हणजे ज्याला म्हणतो आपण आपली आबरू बेआबरूचा म्हणजे आमची आबरू घालवली असा खटला यांच्यावर दाखल करतील का? आणि हे देवेंद्र फडणवीस त्यावेळी जसे अगदी कंठ पोपटासारखे बोलले सुंदर की पुराव्यावर आधारित आम्ही कुठेही सूड घेण्याच्या भावनेनं छगन भुजबळांवर खटला दाखल झालेला नाहीये, गुन्हा दाखल झालेला नाहीये, त्या तपास यंत्रणांना पुरावे सापडले त्याच्यावर त्यांनी अटक केली असं म्हणणारे हे देवेंद्र फडणवीस आता थोडस या प्रकरणावर आणखी उजेड टाकतील का की त्यावेळेस मी खोटं बोललो आणि आता जे आहे ते खरं आहे? कारण ते त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये आता मंत्रिपदावर आहेत.
म्हणजे 10,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप या भाजपनंच केला होता त्या किरीट सोमय्या यांनी, आणि त्याला बळ मिळालं होतं या देवेंद्र फडणवीसांचं. आज त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये हे छगन भुजबळ जर असतील तर मग हा पूर्ण राजकीय खेळ, म्हणजे या तपास यंत्रणांचा वापर राजकीय हत्यार म्हणून केला जातोय का, याविषयी आज आपण अतिशय सविस्तर अशी राजकीय माहिती आणि विश्लेषण पाहणार आहे. हा घोटाळा झाला का नव्हता झाला, याचं मूळ कुठं आहे नेमकं, तर 2004 मध्ये विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या अंधेरी पश्चिम झोपडपट्टी पुनर्विकासाचा एक प्रकल्प चमनकर एंटरप्राइजेस म्हणजे त्या बिल्डरला दिला गेला होता. आणि त्या बिल्डरला जी विलासराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली समिती होती, तिनं सांगितलं होतं की तुम्ही दिल्लीतलं महाराष्ट्र सदन आणि हाय माउंट गेस्ट हाऊस म्हणजे 100 कोटीचं ते, आणि त्याबरोबर हे जे अंधेरी मधलं आरटीओचं कार्यालय, निवासस्थान आणि टेस्टिंग ट्रॅक त्यांच्या भूखंडावर बांधून द्यायचं, निर्माण करून द्यायचं, सरकारला निर्माण करून द्यायचं त्या बिल्डरनं. आणि त्याच्या बदल्यामध्ये सरकार 24,000 चौरस मीटरचा TDR विकास हस्तांतरण करण्यासाठीची परवानगी संमती शासन देईल. 2004 मधला हा प्रकार 2013 मध्ये या किरीट सोमय्यांना अतिशय अंतःकरणात्मक साक्षात्कार झाला, आणि छगन भुजबळांनी आणि या सरकारने या म्हणजे फायदा उचलण्याकरता या बिल्डरला लाभ मिळवून दिला, आणि त्याच्या बदल्यात छगन भुजबळांनी सुद्धा लाभ मिळवला, आणि त्यावेळेचा आरोप होता 10,000 कोटींचा. आणि मग काय, छगन भुजबळांवर आरोप किरीट सोमय्यांनी केले, मग अगदी देवेंद्र फडणवीसांपासून अंजली दमानियापर्यंत मैदानात आले, आणि ह्या अंजली दमानिया उठल्या आणि तडकत्या उच्च न्यायालयामध्ये त्यांनी छगन भुजबळांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केली. 12 आरोप केले गेले होते, आणि या 12 आरोपामधनं केवळ या ईडीनं 2 जे आरोप होते, जे महाराष्ट्र सदन आणि कालिना ग्रंथालय याची चौकशी केली, आणि त्या चौकशीवर आधारित म्हणून असं सांगितलं गेलं, आणि जवळजवळ 2016 ते 18 छगन भुजबळांना तुरुंगात डांबलं गेलं. मग आता जवळजवळ 2 वर्ष त्यांची राजकीय, सामाजिक, कौटुंबिक जी अवस्था, मानहानी, जर खरंच ते निर्दोष असतील तर मग हा खेळ नेमका केला कुणी आणि का केला? देवेंद्र फडणवीसांकडे पुरावे होते, तर मग ते पुरावे नेमके कुठे हरवले? का या ईडी, सीबीआय किंवा या तपास यंत्रणा आहेत त्या आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जो म्हणतोय 2021 मध्ये छगन भुजबळांना त्यांनी या प्रकरणातनं पुराव्याअभावी क्लीन चिट दिली आहे, आणि आता ईडीने सुद्धा त्यांची पूर्णपणे संपलं की ते म्हणाले की ह्यामध्ये छगन भुजबळ हे आता निर्दोष आहेत. मग छगन भुजबळ निर्दोष आहेत असं जर न्यायालय आणि ईडी तपास यंत्रणा म्हणत असतील, आणि मग ते किरीट सोमय्यांनी केलेले आरोप आणि त्यावर देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं समर्थन, याचं नेमकं काय? म्हणजे एकंदरीतरित्या का हे छगन भुजबळ आता यांची आपली एवढी सामाजिक राजकीय आबरू घालवली गेली आहे यांच्याकडनं, त्या विरोधामध्ये ते आवाज उठवतील का? आवाज जर नाही उठवला तर याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? मदत झाली म्हणायचं का नाही झाली म्हणायचं? का यांचा राजकीय वापर करून देवेंद्र फडणवीस आणि भाजपा सरकारनं त्यांना म्हणजे 2029 ची तयारी म्हणून सगळ्या विरोधकांना आपल्या कळपात घेण्यासाठी हे राजकीय खेळ त्यांच्याकडून खेळले गेले का? याविषयी आपलं काय मत आहे? खरोखर छगन भुजबळ निर्दोष आहेत का, होते
तर त्यांना 2 वर्ष तुरुंगात का कशाच्या आधारे ठेवलं गेलं? देवेंद्र फडणवीस पुरावे होते म्हणाले, ते पुरावे आता नेमके कुठे गेले? देवेंद्र फडणवीस त्याचं स्पष्टीकरण देतील का? आणि आता हे छगन भुजबळ अगदी त्या अंजली दमानिया आणि या किरीट सोमय्याचे म्हणजे भाजपाचे वाभाडे काढतील का? भाजपला असं म्हणू शकतील का की या देवेंद्र फडणवीसांनी त्या भाजपा सरकारनं माझ्यावर सूड उगवला, असं हे छगन भुजबळ सरकारवर आरोप करण्याचं धाडस दाखवू शकतील का? याविषयी आपलं काय मत आहे? कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.